आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते। तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदी आणि आरोग्यदायी जाओ। तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत। त्याचबरोबर शुभ संध्याकाळ। आता संध्याकाळची वेळ झालेली आहे। काही कारणानिमित्त सातारला गेले होते मी, तर तिकडनं येताना ना मस्त असं खेकडे दिसले आम्हाला रस्त्यात। मग आम्ही खेकडे घेऊन आलेलो आहोत। आता आषाढ महिना संपत येईल आणि आषाढ महिन्यातील ही शेवटची नॉनव्हेज थाळी आहे। आता काही नवरात्रशिवाय आम्हाला नॉनव्हेज खाता येणार नाही, कारण श्रावणात लागोपाठ सण लागत जातात। तर चला, आता इथं ना हा ब्लाऊज शिवून झालेला आहे माझा। म्हणजे शिवून म्हणजे फक्त अस्तर स्टिच केलेलं आहे, बाकीचं शिवायचं राहिलेलं आहे। संध्याकाळची वेळ झाली, जशी मी आले ना तशी मी इथं खालीच थांबले। ब्लाऊज आधी कटिंग केलेला सगळा शिवून घेतलेला आहे आणि आता चला स्वयंपाकाला सुरुवात करायची। त्याआधी चहा वगैरे घ्यायचा आणि मग स्वयंपाकाला सुरुवात करायची। तर सध्याचं तर वातावरण बघा, असं अंगण ओलं चिंब झालेलं आहे। पाऊस पडतोय, मधूनच थोडंसं हलकंसं ऊन पडतंय। तर चला आता रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते। ह्या आखाड महिन्यातील शेवटची ही नॉनव्हेज रेसिपी असणार आहे आणि सुक्का खेकडा मी तुमच्याबरोबर म्हणजे त्याची रेसिपी शेअर करणार आहे। स्पेशली सुक्का खेकडा आम्ही कसा करतो किंवा माझ्या हातचा बऱ्याच जणांना आवडतो असं म्हणतात। आता काय माहिती टेस्टी होतो की नाही, तर मी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते। तुम्ही नक्की करून बघा आणि सांगा की म्हणजे नक्की होतो का टेस्टी, किंवा करण्याची पद्धत पण खूप सोपी आहे, तर नक्की करून बघा। तर खाली परसबागेमध्ये ना एक नळ आहे। मग खेकडे किंवा नॉनव्हेज वगैरे आणलं ना आम्ही खालच्या खाली धुवून टाकत असतो, जेणेकरून त्याचा वास पण आपल्याला घरामध्ये येत नाही। आता श्रावण महिना लागलाय आणि फुलं बघा इतकी छान फुललेत ना। तर हे मधुमालती म्हणतो आपण, ही पण इतकी छान उमलली होती। इकडं गुलाब वगैरे पण छान उमललं होतं। जळू आहे ह्याच्यात. थांब, टाकून दिला, कुठं गेला? एवढंच असतो ना तो, आता लागलाच असता। तर महाबळेश्वर, सातारा ह्या भागामध्ये की नाही, म्हणजे जंगली भागामध्ये ना असे जळू असतात। म्हणजे जिथं जास्त गवत आहे तिथं जळू असतात बघा। आणि हे जळू काय काम करतात तर तुम्ही जर नीट सर्च केलं ना तर तुम्हाला कळेल। अगदी छोटासा असतो बघा तो, पण तो जर अंगाला चिटकला किंवा लागला ना तर आपलं सगळं अशुद्ध रक्त जे आहे किंवा जखमेवर वगैरे लागलं ना, जखमेवर जास्त करून लावलं जातं त्या जळूला, आणि ते अशुद्ध रक्त सगळं पिऊन घेतं। जखम आपली लवकर बरी होते। आयुर्वेदात याचा खूप वापर करतात, या किड्याचा बरं का। असा आळीसारखा असतो तो जळू, आणि तो आता चिटकला असताना सहज जरी कुठं चिटकला ना आपल्या अंगाला तर तो त्याचं रक्त पिल्याशिवाय किंवा पोट भरल्याशिवाय पडतच नाही खाली। आणि त्याला जर जायचं म्हटलं ना, म्हणजे काढायचं म्हटलं ना तर तो खूप आतपर्यंत रुतून बसलेला असतो, त्याच्यामुळे त्याला ओढून असं काढता येत नाही, असं आहे। तर इकडं बघा आता किती सारा पसारा होता इकडं, आणि एकदा का मी शिलाई काम हातामध्ये घेतलं ना की ते आटपतच नाही। खालच्या घरामध्ये तर खूप सारा पसारा झालेला आहे, शिवाय साफसफाईसुद्धा राहिलेली आहे। आता झालं होतं असं की आज काय आम्ही करणार नव्हतो खेकड्याचं प्लॅनिंग, पण आता तुमच्या दादांना खायचंच होतं श्रावण महिना लागण्याआधी, तर म्हटलं त्यांना नको अडवायला। तेवढ्यात आपला पहिलवान आला होता तालमीतून, आणि येताना त्यांनी ना त्याच्या थंडाईचं सगळं साहित्य घेऊन आला होता। म्हणजे काजू, बदाम, मगजबी, बडीशेप, धनी, इतका छान सुगंध सुटला होता ना त्या थंडाईच्या घरामध्ये, खूपच मस्त। आणि काचेच्या भरणीमध्ये तो असा हा भरून ठेवतो। गुलाब पाकळ्या ज्या आहेत ना, त्या गुलाब पाकळ्यांचा सुद्धा इतका भारी सुगंध येत होता ना। थोड्याच गुलाब पाकळ्या त्यांनी वापरलेल्या आहेत। आता हे वाटायचं आणि दुधामध्ये घालून प्यायचं रोज रात्री जेवण झाल्यानंतर किंवा कसरत करून आल्यानंतर मग तो पितो। तर अशा पद्धतीनं त्याचं ते थंडाईचं साहित्य म्हणजे ड्रायफ्रूट वगैरे हे असतं। तर तो उन्हाला वगैरे दाखवतो, त्याचं तोच सगळं करतो। तो वाटतो, दुधात मिक्स करतो, पितो सुद्धा। तर आता इकडं ना सासूबाईंनी रस्सा फोडणीला घातला होता खेकड्याचा,
तर मागच्या एका ब्लॉगमध्ये ना मी रश्श्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे, खेकड्याचा रस्सा कसा करायचा किंवा तो कसा वाटायचा हे सगळं. आता मी सुक्का खेकडा कसा करते तर बघा, ते इथे ना मी आपला कांदा लसूण मसाला वाटणात घालून घेतलेला आहे, मीठसुद्धा घातलेलं आहे. बस फक्त एवढे 2च इन्ग्रेडियंट्स मी याच्यामध्ये मिक्स केलेले आहेत. करायला इतका सोपा, त्याच्यापेक्षा जास्त दुपटीनं खायला इतका टेस्टी लागतो ना. तर आता हे वाटण कशाचं आहे तुम्हाला सांगते मी. मीठ लई कमी आहे. असं दे, घालते मी पण तेवढा पेन पप्पांना देते मी. असं दे, नको तू काय त्याला द्यायचंय. एवढं टाकू का? बस हे पण एक नंबर झालंय. झालं ना? आता इथं रस्सा टेस्ट करून बघितला मी, तर इतका मस्त झाला होता ना. फक्त रस्स्याला ना आपण लसूण चेचून घातलं तरीसुद्धा खूप मस्त झाला होता. लसणापेक्षा ना आपला कांदा लसूण मसाला आणि लसूण घातला ना त्याच्यामध्ये एक नंबर टेस्टला लागतो. आता इथं मी कशाचं वाटण घातलं होतं सुक्या खेकड्यामध्ये ते तुम्हाला सांगते. तर बघा, कांदा घेतला होता, म्हणजे 2 कांदे सोलून बारीक चिरून भाजून घेतलेत तव्यामध्ये. मुठभर खोबरं खिसून घेतलं होतं आणि भाजून घेतलेलं आहे. कांदा, खोबरं, लसूण, कोथिंबीर आणि आलं या सगळ्याचं ना आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे. लसणाच्या 10 ते 12 पाकळ्या होत्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा होता. मुठभर कोथिंबीर होती. प्रमाण मी सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे. हे सगळं वाटून घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्यानंतर लोखंडी तवा किंवा एखादं भांडं घ्यायचं, कढई वगैरे, जेणेकरून खेकडा आपल्याला छान हलवता येईल असं भांडं घ्यायचं. 2 चमचे त्याच्यामध्ये तेल घालायचे. वाटण छान भाजून घ्यायचे आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला आपला कांदा लसूण मसाला घालायचा आहे. ज्यांनी आपला कांदा लसूण मसाला घेतलेला आहे त्यांच्यासाठी मी ही रेसिपी स्पेशली सांगते. ज्यांनी नाही घेतला त्यांनी त्यांचं लाल तिखट वापरून जरी ही माझी रेसिपी बघून केली तरीसुद्धा भन्नाट होणार आहे, कारण टेस्ट इतका लागतोच भारी. आणि त्याच्यानंतर ना मी फक्त मीठ आणि आपला कांदा लसूण मसाला घातलेला आहे, तुम्ही पाहिलं. वाटण छान भाजून घेतलं. आता खेकडे ना स्वच्छ धुवून घेतले होते आणि मोठे मोठे नांगे आहेत ना ते थोडेसे जरा टेचून फोडून घेतलेले आहेत, जेणेकरून आपलं सगळं वाटण ह्या नांग्यांमध्ये जाऊन बसावं आणि छान आतून खेकडा शिजावा, मुरावा. तर चला, आता आपला खेकडा झालेला आहे तयार. झालं, इतकं सोपं असतं खेकड्याची रेसिपी. कांदा लसूण खोबरं कोथिंबीर आलं याचं वाटण होतं. जसं की आपण मटणाला वाटतो ना तसंच वाटण होतं. ते वाटण आपण तेलामध्ये भाजलं आणि त्याच्यानंतर आपला कांदा लसूण मसाला त्याच्यामध्ये घातला. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही एवढेच मटण मसाला घालू शकताय. हळद पावडर घालायची काही गरज नाही. आणि मस्त त्याची हात खेकडं परतून घ्यायचं. तर आता हे असं उपडं झाकण घालणार आहे आपण याच्यावर, जेणेकरून त्याच्यात मस्त अशी वाफ बसल आणि मस्त असा शिजल. तर आपण थोडंसं बारीक गॅस, अजून बारीक गॅसवर ठेवूया. तर पुढच्या गॅसवर ठेवते मी. ह्या बाजूला मस्त दम भाकरी टाकून घेतला. रस्सा प्यायला पाहिजे तुला? हो. आता भात शिजलाय, हलवायची खरं काही गरजच नाहीये त्याला, चांगला मुरलाय. आणि बघा, हा झालाय भात वाफ आणि मस्तपैकी हा झालाय झणझणीत फक्त लसूण घातलेला हा खेकड्यांचा रस्सा. याच्यात कोथिंबीर घालायची राहिलीये. थोडंसं मला असं वाटतंय सतत हलवत राहायचं. जशी कढी फुटते ना तसा हा खेकड्याचा रस्सा फुटतो, म्हणजे पाणी एका बाजूला आणि तसं मांस एका बाजूला जातं. म्हणून गरम करताना ना सारखा असं हलवत राहायचंय, म्हणजे एकजीव, म्हणजे एकत्र राहील, एक संध दिसल तो. आणि आता हा शिजतोय तोपर्यंत आपण मस्त दण भाकरी टाकून घेऊया.
ही खेकड्याची रेसिपी तुम्ही कुठेच खाल्ली नसणार आहे, कारण या रेसिपीचा शोध मी लावलेला आहे. माझ्या डोक्यानं मी ही केलेली आहे, ना कुठं बघितलेली आहे, ना कुठं सर्च केलेली आहे. चला म्हटलं चिकन आपण अशा पद्धतीनं करतो तर अशाच पद्धतीने एकदा खेकडा करून बघूया. एकदा केला आणि तुमच्या दादांना इतका आवडला ना की त्यांनी मग सुरुवातच केली माझ्याकडे म्हणजे फरमाईश करायची की मला असाच खेकडा करून देत जा. त्याच्यानंतर ना आता भात झाला होता मस्तपैकी, रस्सा पण तयार झाला होता, सुका खेकडा पण झाला होता आणि लगेचच मी भाकरी टाकणार होते. तर तुमचे दादा म्हणाले की मला वेळ आहे अजून जेवायला यायला, मी मीटिंगमध्ये आहे. तर म्हटलं चला तोपर्यंत एक 10-15 मिनटामध्ये तरी आपली हे कामं होऊन जाईल, कशाला एवढा तरी वेळ व्हायला घालवावा. कारण आता 5-10 मिनटं म्हटलीत ना खूप महत्त्वाची आहे माझ्यासाठी, कारण श्रावणामध्ये खूप सारे सणवार असतात आणि मग ब्लाऊज घालायला मिळत नाही. तर माझे सगळे ब्लाऊज ना मी कंप्लीट करायचे हा म्हणजे हेच केलं आहे, पणच केलेला आहे की सगळे ब्लाऊज शिवायचेच. तर मी इथं ना ब्लाऊज स्टिच करत होते राहिल्याला. तर झालं आता थोड्या वेळात भाकरी टाकली की सगळा स्वयंपाक आपला तयार झालेला आहे. आता काय आहे, स्वतः टेलर असलं ना की आपण काय करतो, एक ब्लाऊज पीस जर 1 मीटरचा एखाद्या साडीमध्ये आला ना तर मी 2 ब्लाऊज स्टिच करते. स्वतः टेलर असल्यामुळं काही आपल्याला काही पे वगैरे करायचं नसतं. एक एल्बो लेंथपर्यंतचा डिझायनर ब्लाऊज तयार करते आणि त्यातच मग जास्तीत म्हणजे थोडंसं कापड राहिलं जास्तीचं तर मग स्लीवलेस ब्लाऊज तयार करत असते प्रत्येक साडीवर. तर चला आता थोडंसं ब्लाऊज स्टिच करून घेतला आणि लगेच मी इकडे थाळी तयार केली. आता इथं तुम्हाला दिसताना असं थोडंसं काळसर दिसणार आहे कारण मी लोखंडी तव्यावर केलेलं आहे. मुळात खेकडा हा काळा असतो पण टेस्टला एक नंबर झालेला आहे. रस्सासुद्धा तुम्हाला पातळ दिसतो पण खरंच खूप छान छान झाला होता, मस्त झाला होता. तर कांदा, भात, भाकरी, सुक्का खेकडा, रस्सा असं मस्त असं आपली थाळी तयार झाली होती आणि इकडे सगळे फॅमिली मेंबर्स जेवायला बसले होते. तर चला मग आता या व्हिडिओचा इथंच शेवट करते. ही होती आषाढ महिन्यातील शेवटची नॉनव्हेज थाळी. चला मग पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय.